मैदानामध्ये लगेच पाचरण करा. पुढील समालोचनासाठी जाऊया आपण हातमोडे सरांकडे. यस. थँक्यू व्हेरी मच. सूरज हातमोडे या ठिकाणी आलेले आहेत, मॅन फ्रॉम चौक, आणि त्यांच्यासोबत ओमकार गुरव देखील आहे. तर रायगड कॉमेंटेटर असोसिएशनची ही स्पर्धा आहे, त्यामुळे हे सगळे जे सदस्य आहेत आमचे, कॉमेंटेटर असतील, स्कोरर असतील, जसं जसा वेळ मिळेल प्रत्येकजण या स्पर्धेशी जोडला जाईल. मागच्या 5 दिवसामध्ये आपण हे चित्र बघितलं, आजही आपण बघतायत. आणखीन पुढे 4 दिवसामध्येही काही कॉमेंटेटर, सगळ्यांचं शेड्यूल फार व्यस्त आहे, त्यामुळे प्रत्येकाला येणं शक्य होत नाही. पण त्याला जसं जसं जमते वेळेनुसार तो प्रत्येकजण येऊन इथे आपलं योगदान देतोय. होय मैदानाकडे नाणेफेकीचा कौल हरिओम माऊली प्रसाद सुकापूरच्या बाजूने लागलाय. इकूने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करतोय, बॉलिंगमध्ये नक्कीच कुठेतरी कमकुवतपणा जाणवलेला आहे. पण या मॅचमध्ये आम्ही वेगळी स्ट्रॅटेजी घेऊ, कारण नितीन कोळी यांनी आमची बॉलिंग बघितलेली आहे, त्यामुळे कदाचित ते पुन्हा एकदा आमच्या बॉलिंगला डॉमिनेट करू शकतील. त्यामुळे थोडासा चेंजेस, थोडेसे डावपेच बदलून उतरणार आहे संघ. बघूया ते डावपेच कशा पद्धतीने असतील. सलामीला नितीन कोळी, प्रकाश मात्रे बॉलिंगसाठी नाना पवार. हो, हवेत आहे, मिडॉपच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू जाऊन क्षेत्ररक्षकाच्या हातात बसलाय आणि पहिला धक्का नितीन कोळी यांच्या रूपाने संघनायक परततोय शून्यावरती. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफच्या वरून खेळायचं होतं, पण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि पहिल्याच बॉलवरती पहिलं भलं मोठं यश संपादित करत असताना नाना पवार फलंदाज, न्यू बॅटर मैदानावरती येतोय योगेश. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं अशाच पद्धतीने सुरुवात झाली होती. मागच्या मॅचमध्ये थोडासा रोमांच आपल्याला बघायला मिळाला नाही, कारण मॅच वन साइडेड झाली. तर आदरणीय रामगरज दादा वरचे ओळे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन दादांना, या आपण रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25च्या या अत्यंत सुंदर पहिल्या पर्वामध्ये आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर गाड घेत असताना योगेश कुंदार, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा हा फलंदाज, लवकर यावं लागलं 3ऱ्या क्रमांकावरती. आणि बघूया, पहिल्या मॅचमध्ये मनासारखी कामगिरी झाली नव्हती दोघांची. हो हो हो, बाबूसा ओडिसावरनं हा प्रवास सुरू झाला आणि देवीचा पाडाला राहायला आले इथे आणि इथून भरपूर स्पर्धा केल्या. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतात. एक वेगळा त्यांचा अंदाज आहे, शेरोशायरीचा अंदाज आहे. थोडंसं एंटरटेनिंग जास्त करत असतात, त्यामुळे त्यांची मागणी प्रचंड आहे.
हा चेंडू जाऊ दिला ऑप्शनच्या बाहेर. बघूया पण पंचांकडे आशाभूल नजरेने बघत असताना कुठेतरी जजमेंट चुकलंय. आणि बाबूशाने खरं तर बाबूशाला माझ्याबरोबर यायचं आहे, त्याला त्याचं गाडी भाडं कुठेतरी किंवा वेळ वाचेल, त्यामुळे त्याने सांगितलं की सर आप ये मॅच कीजिए मेरे साथ चलिए. आणि मस्त मला आयत्यावरती कोयता मारलाय. ओ हो फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय योगेश कुंदार. जबरदस्त धुरंधर मैदानावरती योगेश कुंदर खेळत असताना धावसंख्या धावफलकावरती 12. संदीप पाटील सर जेव्हा मी आज आलो थोडेसे लिखी कहानी कैसी बदलती जवानी मेरी सारा समंदर मेरे. थँक्यू डीजे थँक्यू. मॅच चालू झाली. हो नक्कीच. बचपन में लिखी कहानी पूरी जवानी और बुढ़ापा अब रायगड में जाने वाला है. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. मिळतील धावा 4. धावसंख्येला गती मात्र फार जाऊन पोहोचली. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. मंडीला जाणार आहे. आणि बघा आमच्या डीजेंनाही लगेच माहिती आहे की बाबूशाचा आवाज खलनायक सिनेमामधला खरं तर संजय दत्तचा तो डायलॉग भरपूर गाजला. आणि बाबूशा अधूनमधून गाणीही गातात. आता काहीतरी वेगळं करावं लागेल. काही जण धवला गातात, काही आमचे जे अंपायर आहेत हॅरी जे कांबा कल्याणचे ते धवलाही गातात. डान्सिंग अंपायर म्हणून देखील ओळख आहे. प्रत्येकजण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही जेव्हा वेगळं काहीतरी करता तेव्हा तुम्ही लोकांना आकर्षित करता, तुमच्याकडे त्यांचं लक्ष वेधून घेत असता. ओव्हर द विकेट. हो चांगला चेंडू होता, बॅटच्या संपर्कात आला नाही. ड्रिल करून दाखवतात कुठे खेळायचा होता, लॉंग ऑनला. आणि अशा प्रकारे या षटकाची होती समाप्ती. पहिले षटक संपले. धावफलकावरती 16. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंगला सामोरे गेले. पहिल्याच बॉलवरती पहिला मोठा धक्का. संघाचा सेनापती बाद झाला. पण त्यानंतर त्याची पर्वा न करता योगेश कुंदरला माहिती आहे करो किंवा मरोची स्थिती आहे मैदानावरती. इथून आपल्याला संघर्ष करावा लागेल, आपल्याला डॉमिनेट करावं लागेल, मोठी धावसंख्या उभी करावी लागेल, 50-60च्या पुढे धावफलकाला न्यावं लागेल. आणि पहिला विकेट गेल्यानंतर कुठलाही दबाव येऊ न देता योगेश कुंदरने मात्र या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग केली. आणि वैयक्तिक 16 धावसंख्येवरती खेळत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 ही लावलेली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपदावरती बॉलिंगसाठी पाचन करण्यात आलेलं आहे. मगाशी नितीन सर म्हणाले की लीग आहे त्यामुळे आम्हाला बऱ्याचदा समजत नाही, एखाद्या मॅचमध्ये कळत नाही की कोण फॉर्मात आहे, कोण चांगला बॉलर आहे, कोण चांगला परफॉर्मन्स करतो. हे लीगमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघत असतो. त्यासाठी जेव्हा तुमचा संघ जाहीर होतो तेव्हा तुम्हाला त्याच्या आधी काही दिवस एकत्र येऊन सराव करायला पाहिजे, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, एकमेकांची ताकद ओळखून घ्यायला पाहिजे. पण बऱ्याचदा ही सगळी मंडळी एकत्र यायला त्यांना वेळही नसतो. आणि त्यामुळे ते तुम्हाला कॉम्बिनेशन किंवा तो त्यांच्यामधला ती समन्वयता बघायला मिळत नाही. लीगमध्ये बऱ्याचदा पहिले 1-2 मॅचेस गमावल्यानंतर कळतं की हा आपला बॅट्समन बॅटिंग करू शकतो. बॉलर्स नेम काय? संदीप. बघा हे असंही होतं की कधी कधी नाव माहिती नाही, कारण ही संपूर्ण रायगड जिल्ह्याची लीग आहे. हो पडल्यानंतर चेंडू टॉस झालाय, उसळला आणि त्याचबरोबर अँगलही क्रिएट झालाय. त्यामुळे हा चेंडू हा डॉट बॉलने सुरुवात करतायत संदीप मस्कर, मॅन फ्रॉम सुकापूरचे. तर पहिलाच बॉल डॉट फेकलाय संदीप मस्करने. पुन्हा एकदा संदीप, पुन्हा एकदा एज इनर एज होती आणि संदीपला डाव काय पहिल्या ओव्हरमध्ये जे डॅमेज झालंय, नुकसान झालंय, कुठेतरी ते भरून काढावं लागेल. कारण 16ची धावगती भरपूर आहे. कुठेतरी या धावसंख्येला थोडंसं खाली खेचावं लागेल, धावगती थोडीशी कमी करावी लागेल. त्याच इराद्याने हे 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत. पण लगेचच योगेश कुंदरने संपर्क साधला प्रकाश मात्रेशी की सांगितलं हे डॉट बॉल परवडण्यासारखे नाही आहेत. हो हवेत आहे, स्क्वेअर लेगला फिल्डर झेल.
जे अत्यंत सुंदर संगीत क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असता. डीजे ऑपरेटर शिवाय आता खरं तर क्रिकेटमध्ये रंग चढताना दिसत नाही. आणि असे डीजे ऑपरेटर जेव्हा जेव्हा असतात तेव्हा तेव्हा एक वेगळाच रंग तुम्हाला नक्कीच स्पर्धेमधला बघायला मिळतो. आमची रिची देखील त्या ठिकाणी आहे. रिची संदीप पाटील त्याचबरोबर बाबूसा काहीतरी गाणी सजेस्ट करतायत. पण ज्याचं काम त्यानेच केलेलं बरं असतं असं नेहमी म्हटलं जातं. आपण त्यामध्ये इंटरफेअर करायला नको. पण फरमाईश असते एखाद्याची. 16 धावा झाल्यात, गडी बाद झाल्यात 2 मैदानावरती आपण बघतायत. न्यू बॅटर सुधीर पाटील मॅन फ्रॉम कानपोली एक लेजंड क्रिकेटर मैदानावरती दाखल झालाय. संघ थोडासा अडचणीत आहे. 2 विकेट गमावलेले आहेत. धावांची गती चांगली आहे पण मिळालेल्या गतीला पुढे नेण्यासाठी मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप गरजेची आहे. ओहो स्क्वेअर लेगला चेंडू फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि असं म्हणतात की लेफ्टीला उत्तम औषध लेफ्टी बॉलरला लेफ्टी बॅट्समन असतो. त्यासाठी लेफ्टीला पाठवलं आहे. सुधीरकडे ती क्षमता आहे, तो अनुभव आहे. आणि बघूया सुधीरने भरपूर वर्ष कानपोली संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे, नेतृत्व केलं आहे. दुसऱ्या बाजूला योगेश कुंदर देखील हे कुठल्या गावाला बिलॉंग करतात मला याची माहिती आमचे स्कोरर देतील. योगेश कुंदर अत्यंत जबरदस्त पेटचे आहे. आणि बघा पेटचे आहेत, खूप जबरदस्त बॅटर आहेत. सुरुवात खूप चांगली गेली होती पण आता बघूया बऱ्याच वेळा स्ट्राईकवरती येत आहेत. या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच येतात 4 बॉल. गोळका पेटचे आहेत, या पेटचे नाहीत. हा चेंडू यावेळेस मात्र काय घडतंय. कौतुक करत होतो आपण योगेश कुंदरचा पण मैदानावरती काय घडलंय. योगेश कुंदर जो असं वाटत होता की डोकेदुखी ठरेल मैदानावरती. हरिओम माऊली प्रसाद सुकापूरला त्या योगेश कुंदरचा अडसर दूर केलाय आणि मोठा धक्का दिलाय मैदानावरती गोलंदाज संदीप मस्करने. योगेश कुंदर अपेक्षा वाढवल्या होत्या पण कुठेतरी भ्रमनिराश झाला. या चेंडूने मात्र विकेट प्राप्त करून दिली, ती म्हणजे संघाला. सिद्धी बैकर वियान काडेकर इलेव्हन पळसपे संघाला हा मोठा धक्का लागलाय आणि मोठं यश म्हणावं लागेल. कारण एकमेव बॅटर असा होता की ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा कुठल्या होत्या. वैयक्तिक 16वरती तो बाद झालेला आहे. कुठेतरी तो दबाव दिसला कारण या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती. या षटकामध्ये आपण बघितलं धावा आल्याच नाही. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17, केवळ एकच धाव आली. न्यू बॅटर सचिन पाटील लेफ्ट हँड मोडती विकेट. ओहो सुंदर होता विथ द स्पिन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे काय जबरदस्त यष्टी रक्षण होत असताना एक लेजंड क्रिकेटर आपण नेहमीच याचं भरभरून कौतुक केलंय. त्याने अनेक मैदानं गाजवली. व्यावसायिक स्तराचं क्रिकेट असेल, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तालुकास्तरीय क्रिकेट असेल, त्याने नेहमीच सगळ्यांनाच इम्प्रेस केलेलं आहे. आज मात्र कुठेतरी दबाव आहे. पहिली मॅच गमावल्यानंतर मगाशी म्हणाला की मॅच जिंकायची आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने ही मॅच फार महत्त्वाची बनलेली आहे. कुठेतरी अस्तित्व धोक्यात निर्माण होऊ शकतं ही मॅच गमावल्यानंतर. याची कल्पना दोघांनाही आहे. पहिल्या मॅचमध्ये इक्कू म्हणाला की आमची बॉलिंग चांगली झाली नाही. त्यानंतर नितीन कोळी सर म्हणाले की आमची बॅटिंग तितकी चांगली राहिली नाही. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही बाजू आपण बघतायत की उपस्थित आहे. एका बाजूला बॉलिंगची डोकेदुखी, दुसऱ्या बाजूला बॅटिंगची डोकेदुखी. त्यामुळे जर बॉलिंग चांगली झाली तर मग म्हणावं लागेल नितीन सरांची बॅटिंग पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. पण जर इथून बॅटिंग चांगली झाली तर मग इक्कूची गोलंदाजी, इक्कूच्या संघाची पुन्हा एकदा या मॅचमध्ये पूर्णपणे ओपन होईल आणि त्याचा पुरेपूर फायदा. काय बॉलर्स ने विजय, तर विजय बॉलिंगसाठी या ठिकाणी तयार होते. 2 षटकात धावफलकामध्ये 17 धावांची गती 8.5ची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आपण बघितल्या. जेव्हा योगेश कुंदरने 16 धावा कुठल्या त्यानंतर मात्र सुपर कमबॅक झालं मैदानावरती. संदीप मस्करला घेऊन आले इको आणि काय गोलंदाजी केली. चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण बघितला. डाव्या हाताचे गोलंदाज फिंगर रोल करत होते. स्ट्राईकला आता मात्र सुधीर पाटील येत आहेत. बॉलिंगसाठी तयार विजय शिंदे. राऊंड द विकेट. फुल टॉस आहे. स्विंग केला, पाठवला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून आउट ऑफ द पार्क, सिक्सर.
खराब चेंडू होता, अगदी फुल टॉस. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं. 24 लाईव्ह इव्हेंट ही स्पर्धा कव्हर करत आहेत अत्यंत नामांकित अशी वाहिनी. खरं तर या वाहिन्या ज्यांनी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला ग्लोबल केला, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्तर प्राप्त करून देण्यामागे या वाहिन्यांचं फार मोठं योगदान आहे. 2013ला WW टेनिस क्रिकेट इन आली. 10x10च्या खोलीमध्ये कुर्ल्याच्या संतोष नाणेकरांनी स्वप्न बघितलं की मैदानावरच्या सीमारेषेपुरते क्रिकेट मर्यादित न राहता 7 समुद्रापलीकडे कसं नेता येईल यासाठी या तरुणाने प्रचंड मेहनत घेतली. पहिली वाहिनी सुरू झाली www.tenniscricket.in आणि त्यानंतर लाईव्हला सुरुवात झाली. सुरुवातीला इतकी क्वालिटी क्लॅरिटी नसायची, पण त्यानंतर अनेक वाहिन्या आल्या. या का तर वाहिन्यांची संख्या दरवर्षी वाढत चाललेली आहे, त्यामुळे तरुणांनाही तो रोजगार मिळतोय. स्पर्धात्मक युग आहे. हो, आज चेंडू यावेळेस मात्र तयार नव्हते बॅटर, कारण फिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी चेंजेस करत होते आणि गोलंदाजाचं लक्ष नव्हतं. त्यामुळे हा डेड बॉल असे धावाफलकावरती बघता आपण झाले ते म्हणजे 23 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 बॉल टाइम. हा जास्त वेळ घेतात अंपायर सांगतात. बघा वेळेच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्या प्लीज. तर मॅचमध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आपण, जास्त वेळ घेऊ नका. आणि बघा वेळेचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. क्रिकेटपटू कितीही महान असू द्या, पण नियमापेक्षा कोणीच कधी मोठा नसतो. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विजय शिंदे. फुल टॉस आहे स्क्वेअरच्या दिशेने अलंग द ग्राउंड चेंडू येतोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते. प्रयत्न झाला असता सुरुवातीला दुसऱ्या बाजूने तर कदाचित ही धाव पूर्ण झाली असती, पण आधी माहिती नव्हती की थ्रो खराब येईल. त्यामुळे स्ट्रायकिंगचे बॅटर जे पोचले होते सचिन पाटील त्यांनी नकार दिला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 24च्या घरामध्ये. तिसरं षटक सुरुवात धमाकेदार झाली होती या इनिंगची 16 धावांनी, पण त्यानंतर संदीप मस्करने येऊन केवळ एका धावेचं षटक हाताळलं. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. स्ट्रायकिंगला सचिन पाटील सामना करेल तो म्हणजे विजय शिंदेचा. विजय शिंदे पुन्हा एकदा फ्लायटेड गोलंदाजी करतात. फिंगर रोल करतात. चेंडू वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओ शॉट आपले ते हुक केलाय, पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतील 4. धावा झाल्यात. अशाच फटक्यांची गरज आहे तरच दबाव कमी होईल. धावसंख्येला गती इथून द्यावी लागेल, कारण धावा जास्त झाल्या तर सेकंड इनिंगमध्ये एक दडपण निर्माण करता येईल आणि त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. हा चौकार जरूर आलाय सचिन पाटीलच्या बॅटमधून. हा चौकार आत्मविश्वास देऊन जाईल सचिन पाटीलला. ओ फुल टॉस आहे स्क्वेअर लेगला पाठवलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेबाहेर छूमंतर. स्लोअरवर नको, फ्लायटेड नको, थोडासा एखादा वेगवान गोलंदाज टाक, चेंडू टाक आणि तो टाकला आणि अशा प्रकारे षटक
तिसरं या ठिकाणी संपन्न होतंय. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 34 धावांची गती, 11.33 प्रति ओव्हर मागे. चांगलं कमबॅक झालंय. पहिल्या ओव्हरमध्ये 16ची धावगती होती, एक विकेट तिथे गेला होता. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या, 2 विकेट गेले होते. धावांची गती 8.5ची होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघताय तब्बल 17 धावा आल्यात आणि काय कमबॅक केल्या सिद्धी बाईकर अँड वियान खाडेकर पळसपे वलप संघाने. आणि या संघाचे जे मॅनेजर आहे ते खरं तर आमचे दीपक पाडलील सर आहेत. त्यांची दुहेरी भूमिका आहे. कॉमेंट्री करून मगाशी 2 ओव्हरच्या मॅच त्यांनी कव्हर केला आणि म्हणाले की माझ्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे, माझा संघ अडचणीत आहे, माझ्या कानमंत्राची, माझ्या मार्गदर्शनाची, माझ्या कोचिंगची संघाला गरज आहे. त्यामुळे कॉमेंटेटर आता भरपूर येतील आपल्या संघटनेचे. आणि नुकतंच आगमन झालं आपण बघितलं सूरज हातमोडे. भरपूर वर्षांनी सूरजची आमची भेट झाली. एकदा भोपर गावात त्यांना इन्व्हाइट केलं होतं कॉमेंटेटरसाठी. एक तंत्रशुद्ध समालोचक म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर ओमकार गुरव देखील तितकाच परिपक्व दिवसेंदिवस होत चाललेलं आहे. आणि सगळेजण कॉमेंटेटर प्रत्येकजण दरवर्षी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सगळ्यात जास्त कॉमेंटेटर कुठे असतील महाराष्ट्रात तर रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कॉमेंटेटर आहे. 180-190 जणांची ही संघटना आहे. त्यामध्ये स्कोरर असतील, अपडेटर असतील, अंपायर असतील, पण आमचे कॉमेंटेटर खूप जास्त आहेत. दरवर्षी वार्षिक संमेलन जेव्हा होते, वार्षिक सभा जेव्हा होते, नवीन नवीन कॉमेंटेटर येत असतात. आणि यायला हवं, ही कला आणखीन मोठी मोठी व्हायला हवी, काहीतरी पुढे जाऊन सगळ्यांनीच. आणि या खेळामध्ये तुम्हाला पैशापेक्षा प्रसिद्धी मिळते, मान सन्मान जो मिळतो ना तो फार महत्त्वाचा असतो. हो, या मैदानाकडे 3 षटकानंतर बॉलिंगसाठी 4थं षटक घेऊन येतोय इक्कू. संघ नाही घेतोय राऊंड द विकेट. वेगवान चेंडू होता, ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पडल्यानंतर निघतोय. नियम क्रमांक 22 नुसार अंपायर सांगतात की हा वाईट बॉल आहे आणि वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 35. चांगल्या स्थितीमध्ये एक चांगली पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी सुधीर पाटील आणि सचिन पाटीलमध्ये, या 2 पाटील बंधूमध्ये झालेली आहे. पण ही पार्टनरशिप आणखी मोठी व्हायला हवी. बॅक टू द बॉलर खेळताय, चेंडू चालला, इकू धावतो, 1 धाव पूर्ण. आणि हा धोका पत्करला. इकूने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिट झालं नाही. बॅकअपला फार उशिराने खेळाडू येत आहेत मागून. आणि बघा जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा मिळत आहेत अवतोच्या रूपाने 1. आणि चांगलं क्रिकेट बघा, सेन्सवर रिस्क घ्यावी लागते. बऱ्याचदा तुमच्यामध्ये तो ताळमेळ असायला हवा. 2 बॅट्समन जेव्हा बॅटिंग करतात ते कॉर्डिनेशन असायला हवं. बऱ्याचदा नुसतं कॉलिंगची गरज नाही तर तुमचे इशारेही पुरेसे असतात. आपण बघितलं की दोघांमध्ये खूप चांगला ताळमेळ बघायला मिळाला. आणि 40 नंतर असं रनिंग बिटवीन द विकेट नेहमी सगळ्यांना चकित करणार असतं. आणि या 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले. 38 धावा झालेले आहेत. 4थं षटक सुरू आहे आणि अत्यंत चांगली पार्टनरशिप. ही पार्टनरशिप विश्वासक आहे. ही पार्टनरशिप संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने घेऊन जाते. आणि ही पार्टनरशिप जर आणखीन फुल्ली बहरली, उद्दिगंत झाली तर एक चांगली टोटल मैदानावरती धावफलकावरती सिद्धी बाईकर वियान खाडेकर हा संघ प्रस्थापित करू शकतो. हो, टॅप करायचं होतं, टायमिंग नाही झालं. चेंडू समोर लागतोय. समोर खेळतं सेलिम मिडॉपच्या दिशेने. केवळ 1 धाव या दरम्यानच्या काळात येते आणि 1 धावेने धावसंख्यात जाऊन पोहोचले 39च्या घरामध्ये. इकूचा पहिला बॉल वाईट होता, त्यानंतर 3 धावा. पहिल्याच बॉलवरती 4 धावा त्याच्या आल्या होत्या. आणि इकू प्रयत्न करेल. मागच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. कुठेतरी या धावसंख्येवरती थोडासा प्रतिबंध लावावा लागेल. कुठेतरी धावसंख्येचा गतिरोधक भरून त्याला गोलंदाजी करावी लागेल. हवेत आहे, फिल्डर आहे समोर, जेल होईल का? कठीण होता. पायाने चेंडूला अडवले जरूर, पण 2 धावा अडवता येतील का? तर नाही अडवता आल्या. थ्रो व्यवस्थित आला नाही आणि 2 धावा इथून पूर्ण करतायत. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 41 धावा झालेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि या ओव्हरचे अजूनही 3 चेंडू शेष आहेत. अजूनही डावातील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या 9 चेंडूमध्ये प्रयत्न करतील की आपण 55-60च्या पुढे जाऊ आणि जेणेकरून नंतर आपल्याला आपल्या गोलंदाजांना एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार करता येईल. बॉलिंगची चिंता नक्कीच इकूच्या संघाला होती, बॅटिंगची चिंता नितीन कोळी सरांच्या संघाला होती. पण जर स्कोअर चांगला झाला तर कुठेतरी नितीन कोळी यांचा संघ चांगली कामगिरी करेल या मॅचमध्ये, अशी अपेक्षा समर्थकांना आणि संघ मालकाला जरूर असेल. इकू पुन्हा एकदा, ओ इनरेज मागे गेलाय, डायरेक्ट हिट होईल का? नाही झाला.
पण दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद होतील, दोघेही थांबले होते एका जागेवरती आणि फायनली ही भागीदारी ब्रेक होते. धक्का लागतोय चौथा मैदानावरती, तो म्हणजे सिद्धिबाईकर विहान खाडेकर 11 पळसपे वलप संघाला. न्यू बॅटर मैदानावरती येतात अमित पाटील, मॅन फ्रॉम रोड पाली. बघूया रोड पालीचे एक लेजंड क्रिकेटर मैदानावरती येत आहे. आणि लीगमध्ये आपण बघितलं की तुम्हाला सगळेच खेळाडूंची विभागणी करण्यात येते, त्यामध्ये प्रत्येकजण आपल्या चॉईसचा खेळाडू घेत असतो. मग त्यात ऑलराऊंडर असतील, गोलंदाज असतील, बॅटर असतील, अशा पद्धतीने संघाची बांधणी केली जाते. प्रत्येक संघ कसा एक समतोल संघ बनेल यासाठी संघ मालक नेहमीच तो प्रयत्न करत असतात. फुलटॉस आहे, कट करतायत, काय जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पॉइंटला. वर्ल्ड क्लास फिल्डिंग, ज्याला जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणतात. 40 नंतर अशा प्रकारची फिल्डिंग नेहमीच तर प्रवीण पाटील उर्फ भाऊ जॉन्डी रोडच्या जागेवरती पॉइंटला आणि काय जबरदस्त फिल्डिंग केली. आणि उनका भाई विकेट कीपिंग कर रहा है सम. हो हो, यावेळेस मात्र लॉप केलाय, पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून, येतो षटकार. इकॉनॉमिकल होते, कारण 5 बॉलमध्ये केवळ धावा आपण बघितल्या होत्या 8 आल्या होत्या. आणि या षटकाराने मात्र या षटकाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. मंजूर नव्हतं अमित पाटीलला, नियतीला ते मंजूर नव्हतं की हे षटक इकॉनॉमिकल राहावं. आणि धावसंख्या या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 धावा झाल्यात. 12ची सरासरी बघायला मिळते. धावांची गती चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16, त्यानंतर 1च आली. पण तिसऱ्या ओव्हरनंतर धावांची गती आपण बघतायत की तिसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या, त्यानंतर 14. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 17 होत्या, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर तब्बल 31 धावा आल्या. म्हणजेच हा संघ आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. 50च्या पुढे जातील ती मात्र शंका नाही, पण ही धावसंख्या 60च्या पुढे असेल का हा प्रश्न आहे. अखेर तर षटक घेऊन येत आहेत संदीप मस्कर. ज्या संदीप मस्करने पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं, केवळ 1 धाव दिली, त्या संदीप मस्करच्या हातामध्ये या शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे. उडावला, पाठवला लॉंगॉनला, फिल्डर फक्त बघत राहतील. चेंडू गेला सीमा रेषेबाहेर आणि जाताना देऊन गेलाय 6 धावा. त्याच्या मागे लावून बऱ्याच जणांनी फॅन थांबवण्याचा प्रयत्न केला. एका शाळेतल्या मुलाने फॅन थांबवला, हाताला दुखापत झाली. त्याच्या घरून फोन आला की तुमचा मुलगा लड्डू मोतियार बनलाय, त्याला घेऊन जा, दुखापत भरपूर गंभीर होती. आम्ही काही असे प्रयोग करू नका. फुलटॉस ऑन साईडला ड्राईव्ह करतात, फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच धाव इथून मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, स्ट्राईक हवी आहे, कारण की षटका ठोकला होता पण नशिबाने साथ दिली आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर इथून कार्यक्रम आटोपला असता, पण किस्मत भी बहादूर का साथ देते असं नेहमी म्हटलं जातं. आणि त्या सुक्तीप्रमाणे आपण बघतायत या 3 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 57. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती करत असताना आपण बघता सचिन पाटील, मॅन फ्रॉम कामोडे. कामोडे म्हटले की क्रिकेटची फार जुनी परंपरा असलेलं गाव आणि क्रिकेटचा एक धगधगता इतिहास. प्रत्येक गावाचा एक वेगवेगळा इतिहास आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत.
हो हवेत आहे फिल्डर त्या ठिकाणी अजिबात नाही गॅप मधून हा देखील जाईल सीमा रेषेच्या बाहेर येतोय आणि एक जबरदस्त प्रहार चेंडू सीमा पार षटकार बघा ज्याचं आडनाव पाटील आहे त्याचीच बॅटिंग झालेली आहे सुधीर पाटीलने बॅटिंग केली सचिन पाटीलने जबरदस्त बॅटिंग करतोय आणि आता अमित पाटील रोड बालीचा या ठिकाणी येतोय 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत सलगचे धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 63 धावा पुन्हा एकदा संदीप फुलटॉस आहे मिस्टामिंग झालाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फलंदाज अमित पाटीलला जावं लागेल डगआउट मध्ये पण जाता जाता अमितने 2 षटकार ठोकलेले आहेत आणि धावसंख्येला दिलेला आकार करावे लागतील मोठे फटके आले तरी धावसंख्या 70च्या पुढे जाईल त्या संदीपने वैयक्तिक जेव्हा दुसरं पहिलं षटक हाताळलं होतं तेव्हा एकच धाव दिली होती पण यालाच तर क्रिकेट म्हणतात की पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 1 धाव देणारा गोलंदाज या ओव्हरमध्ये मात्र त्याच्यावरती फलंदाज आक्रमण करताना दिसत आहेत यावेळेस संपर्क व्यवस्थित नाही झाला शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय केवळ 1 धाव येईल अंपायर सांगतात की लेग बायज आहे आणि लेग बायच्या रूपाने धाव येईल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले 64 धावा झाल्यात अजूनही या ओव्हरचे एकच चेंडू शेष आहे एखादा षटकार आला तर 70 होईल चौकार आता 68 होईल बघूया 1 येते 2 येते की इथून विकेट मिळतोय की डॉट बॉल येतोय संदीप मस्कर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन सुंदर फटका वीरेंद्र सहवाग साइड मध्ये खेळल्यात डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल आणि येईल हा चौकार सुंदर शेवट झाला या इनिंगचा आणि या चौकाराने एकूण धावसंख्या धावफलकावरती सिद्धी बैकर आणि विहान काडेकर 11 पल्स फेवलअपची झालेली आहे ती म्हणजे 68 धावा झाल्यात आणि 69 धावांचं भलं मोठं टार्गेट इथून चेस करावं लागेल पुन्हा एकदा हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाला इक्कूच्या संघाला गोलंदाजी ही त्यांची डोकेदुखी होती चिंतेची बाब होती या मॅचमध्येही पुन्हा एकदा ती गोलंदाजी कुठेतरी कमकुवत दिसली पण जेव्हा जेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा तेव्हा फलंदाजांना अग्निपरीक्षा मैदानावरती द्यावी लागते आणि जेव्हा जेव्हा फलंदाज अपयशी ठरतात तेव्हा सामना जिंकून देण्यासाठी गोलंदाजांना जीवाचं रान करावं लागतं इक्कूच्या फलंदाजांना इथे मात्र अग्निपरीक्षा द्यावी लागेल पण दुसऱ्या बाजूला नितीन कोळी यांची जी चिंता होती बॅटिंगची ती मात्र या मॅचमध्ये संपलेली त्यांच्या फलंदाजाने एक जबरदस्त टोटल धावफलकावरती लावलेली 68 आणि 69चं टार्गेट सेट केलंय बघूया द्वितीय सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय क्रिकेटच्या या कर्मभूमीवरती जेव्हा पुन्हा एकदा 2 संघ मैदानावरती उतरतील एका बाजूला धावा करण्यासाठी संघर्ष असेल दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी संघर्ष असेल पण या संघर्षाचं रूपांतर विजयामध्ये कोण करणार कोण जिंकणार हा सामना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळतील आणि खेळाचं उत्तरार्ध कसं असेल यायोग्य आपण आवाज ओमकार गुरव मॅन फ्रॉम चौक तर चौकचे 2 कॉमेंटेटर एक गुरु आणि शिष्य या ठिकाणी आलेले आहेत आणि नक्कीच आजच्या या दुपारनंतर हे दोघेही आपल्या भारताला समालोचनाने सगळ्यांना एंटरटेन करतील आणि आपण ऐकूया आपण द्वितीय सत्रामध्ये ओमकार गुरव यांना धन्यवाद
रर रर होलिका जले खानावकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. विशाल दादा या, स्वागत आहे आपलं. तसेच आमचे किरण शेठ खानावकर हे देखील उपस्थित आहेत, आपलं देखील स्वागत आहे. किरण शेठ या. हेमंत केनी यांना देखील विनंती असेल, हेमंत आपण देखील यावं. इकडे आलेले आमचे सर्व मान्यवर, या विभागाचे सर्व खेळाडू, त्या सर्वांना नक्कीच आग्रहाचं आमंत्रण आहे की यावं आपण व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तसे आमचे चंद्रकांत दादा पोपेटा देखील सकाळपासून नक्कीच संघाला चांगलं पाठबळ त्यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला आमचे प्रकाश शेठ खाडेकर, विहान सिद्धिबाईकर, तसे आमचे भगत साहेब, त्याचप्रमाणे आमचे अशोक खानावकर. हॅलो हॅलो. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 हे पर्व आपण मैदानावरती पाहतोय. फार चांगली अशी ही क्रीडा स्पर्धा या मैदानावरती आयोजित करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं रायगड समालोचक असोसिएशन या संस्थेचा खऱ्या अर्थानं मोठा वाटा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जे 40+ दमदार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहावा दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6व्या दिवसामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आम्ही ओमकार गुरव, माझ्या समवेत माझे गुरुवर्य खऱ्या अर्थानं सूरज हातमोडे या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. त्यानंतर महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक आदरणीय विनोद पाटील सर यांचं समालोचन आज आपण ऐकलं. त्यांनी आपला अमूल्य असा वेळ आपल्या या घरच्या स्पर्धेसाठी खर्च केला, त्याबद्दल त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील सर यांच्या शुभ हस्ते विनोद पाटील सरांना सन्मानित केलं जात आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. मायक्रोफोनवरती असतील ओमकारजी गुरव. धन्यवाद. दोन संघ एकमेकाच्या विरोधात मैदानावरती खेळतात. एका बाजूला आपण पाहतो हरिओम माऊली प्रसाद सुकापूर आणि त्यांच्या विरोधात सिद्धिबाईकर विहान खाडेकर 11 पळसपे वलप या दोन संघादरम्यान घमासान युद्ध आपण मैदानावरती पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती 68 धावसंख्या धावफलकावरती लागली 5 ओव्हरमध्ये. आता दुसऱ्या सत्रामध्ये 5 ओव्हरमध्ये गणवायच्या त्या 69 धावसंख्या बनवायची आहे. पहिलं षटक गोलंदाज सुधीर पाटील हा गोलंदाजी करतोय आणि या पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मिळते ती विकेट. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहत होतो. द्वारकानाथ भोईर फलंदाज 0 धावसंख्येवरती पाहत होतो आणि त्यानंतर त्याच्या समवेत आपण पाहतोय कमलाकर दादला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. नंबर क्रमांक 3 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती आणि या
धावसंख्येला खऱ्या अर्थानं जर पूर्ण करायचं असेल तर सुरुवातीपासून चांगली बॅटिंग या ठिकाणी हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाला करावी लागेल. संजय सोळंकी या संघाचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सिद्धी बैकर, विहान खाडेकर, 11 पळसपे वलप या संघाचे नितीन कोळी हे कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन ताकदवार खेळाडू, दोन एक प्रोफेशनल कर्णधार यांच्या विरोधात चालू असलेली ही मॅच आता आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मॉन्टी स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. वरदविनायक कोपोली या संघाकडून खऱ्या अर्थाने एक काळ गाजवलेला हा खेळाडू आता मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. डावखोरे आताचा हा फलंदाज पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळायचा जरूर होता, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल मैदानावरती टाकला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. पॉवर प्लेची ओव्हर आहे सुधीर पाटील, ज्यांना आतापर्यंत 3 चेंडू मैदानावरती फेकलेत, एकही धाव खर्ची केलेली नाहीये. सातत्यपूर्वक कानपोली संघाकडून हा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि याही मैदानावरती त्याचा खेळ अगदी जबरदस्त पाहायला मिळतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स तो या संपूर्ण मॅचमध्ये देताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण पहिल्या सत्रामध्ये त्यांनी षटकार चौकारांची आतिषबाजी केली. यावेळेला पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानावरती फेकत असताना आत्तापर्यंत एकही धाव खर्ची केलेला नाहीये. पहिला फलंदाज जरूर बाद झालाय. हा पुढचा चेंडू चांगला फटका, इथे मात्र बेमिसाल टायमिंग पाहायला मिळतोय. फेकून दिलाय चेंडूला सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. कानपोली संघाकडून या खेळाडूचं सातत्यपूर्वक चांगलं प्रदर्शन आपण पाहतो, परंतु या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत होता, परंतु या चेंडू खऱ्या अर्थाने खडाप पडला आणि त्यावरती चढवलं गेलं आक्रमण. 6 धावसंख्येने संघाचा श्रीगणेशा होतोय. बॅटिंग करणारी टीम जाऊन पोचले 6 या धावसंख्येवरती. हा चेंडू उजव्या शीच्या बराचसा बाहेर, पंचांनी सांगितलं वाईट बॉल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं पुढे जाईल. 7 या धावसंख्येवरती हरिओम माऊली प्रसाद सुकापूर हा संघ जाऊन पोचलाय एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 7 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ संपलाय. 5 शेवटचा एक चेंडू मैदानावरती पहिल्या षटकातील बाकी असेल. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल चांगला फटका, इथे मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. झेल मात्र शेवटच्या क्षणाला पकडली जातीये. महत्वाची विकेट. फलंदाज होईल बाद. मॉन्टी मोठा हादरा बसतोय हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाला. फ्लोटी प्लस प्रीमियर लीग 2024-25 आपण मैदानावरती पाहतोय. जबरदस्त अशी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते आणि जबरदस्त अशी क्लॅरिटी आणि क्वालिटी आपल्याला 24 लाईव्ह इव्हेंटची पाहायला मिळते. मैदानाचा विचार केला तर फार चांगलं असं हे मैदान आणि त्याच्यावरती असणारी ही पाटा खेळपट्टी, ज्या खेळपट्टीवरती 6 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूंचा चांगला खेळ आपण बघितला. षटकार चौकारांची आतिषबाजी बघितली. गोलंदाजा सुद्धा या मैदानावरती खऱ्या अर्थानं पोषक असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ज्या मैदानाच्या आजूबाजूला जे आपण बॅनर्स पाहतोय, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला अगदी मोलाचा हातभार लावलाय त्या सर्वांचे बॅनर्स या ठिकाणी झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त दमदार आयोजन या रायगड फ्लोटी प्लस प्रीमियर लीगचं या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 ही महत्वाची सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या सिद्धी बैकर, विहान खाडेकर, 11 पळसपे वलप या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ आता मैदानावर ती बाकी असेल. 4 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि गरज आहे ती 62 धावसंख्येची गरज आहे. नितीन कोळी गोलंदाजी मार्कर. नावड्याचा हा गोलंदाज आणि पहिला चेंडू खराब होता, फुलटॉस होता, त्याला चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूच्या मागे अकांतानं धावतोय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू वाटचाल करेल सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार.
दुसऱ्या चेंडूवरती येतोय षटकार. पहिल्या बॉलवरती आला होता चौकार. पहिलं षटक खऱ्या अर्थानं राहिलं ते गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं. परंतु या दुसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजाने जाणलं 24 चेंडूमध्ये 65 धावसंख्येचं एक मोठं टार्गेट आपल्याला पार करायचं आहे आणि हे टार्गेट पार करत असताना खोऱ्यानं धावा या ठिकाणी जमवाव्या लागतील. आणि पहिल्याच चेंडूपासून सुरुवात केली. 2 चेंडूवरती 10 धावा वसूल केल्या त्या फलंदाज कमलाकर दादले या फलंदाजांना. आणि हा पुढचा चेंडू चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय जबरदस्त असतं यष्टीरक्षण त्या ठिकाणी अगदी स्टंपला चिटकून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल धावा धावपलकावरती लागल्या जातात 17. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 18 धावा धावफलकावरती लागल्यात. हरिओम माऊली प्रसाद सुकापूर हा संघ मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये एक मोठं धावसंख्येचं टार्गेट त्यांच्या समोर उभं केलं गेलं. दुसऱ्या सत्रामध्ये या धावा आता पूर्ण करण्यासाठी फलंदाज मात्र कष्टाची पराकाष्ठा मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळाली सुधीर पाटील या खेळाडूची. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज नितीन कोळी नावड्याचा हा गोलंदाज आहे आणि तो मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू बघा या वेळेला सुद्धा ऑन साईडला लॉंगॉनच्या मधून चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय दणदणीत चौकार. याच दरम्यान पडगे संघाचे संघमालक आदरणीय अशोक शेठ भोईर यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. रायगड समालोचक असोसिएशन आयोजित रायगड 40+ प्रीमियर लीगमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅलो, माजी सरपंच पडग्याचे आमचे अशोक शेठ भोईर या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. रायगड 40+ प्रीमियर लीग 2024-25 मध्ये आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 22 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा हरिओम माऊली प्रसाद सुकापुरा संघ, त्यांच्या विरोधात सिद्धी बैकर विहान खाडेकर 11 पळसवे वलप हा संघ गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण बघितली. परंतु त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवलं गेलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या गेल्या. नितीन कोळी या महत्त्वपूर्ण गोलंदाजावरती चढवलेलं आक्रमण सुस्थितीमध्ये पाहायला मिळते ती बॅटिंग करणारी टीम. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरची असेल मॅच. आता 18 बॉलचा खेळ मैदानावरती आहे आणि 47 धावसंख्येची गरज. 16च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके या ठिकाणी बॅटिंग करत असताना फलंदाज नाना पवार आणि त्याच्याबरोबर असणारा कमलाकर या दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी कराव्या लागतील. त्याविरोधात चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. ती गोलंदाजी करणाऱ्या सिद्धी बैकर विहान खाडेकर 11 पळसपे वलप या संघासाठी जबरदस्त अशी क्रिकेट स्पर्धा अगदी कर्जतपासून ते पोलादपूरपर्यंत त्या ठिकाणी सर्वच या संपूर्ण विभागातील 40+ खेळाडू या मैदानावरती खेळताना या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. आणि प्रत्येकजण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपला चांगला खेळ चांगलं प्रदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करतोय. चला पंचांना विनंती आहे स्पीडअप करायचं आहे. आपण गोलंदाज सय्यार दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केलंय ते सुधीर पाटील या खेळाडूला. कणपोली संघाकडून सातत्यपूर्वक दर्जेदार खेळ या खेळाडूचा आपण बघितलाय आणि याही स्पर्धेमध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थाने या खेळाडूने गाजवला. बॅटिंग करत असताना अफलातून फटकेबाजी केली. दुसऱ्या षटका पहिल्या षटक त्याच्या वाट्याला आलं. पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं
या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं होतं आणि ते षटक सुद्धा चांगल्या प्रकारे हाताळलं गेलं. फक्त धावा त्यांनी त्या षटकामध्ये 7 खर्ची केल्या होत्या आणि 2 महत्त्वाच्या विकेट मिळवल्या होत्या आणि पुन्हा एकदा त्याला आता गोलंदाजीच्या पटलावरती या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. तिसरं षटक या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती धावखर्ची करतोय सुधीर पाटील. एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक 23 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वारंवार या ठिकाणी बदलली जाते. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी आक्रमक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सुधीर तयार. हा पुढचा बॉल. नाना पवार या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती होते आणि त्यांनी या चेंडूला मोठा फटका खेळायचा जरूर होता, परंतु खोलवर टप्प्याचा हा चेंडू आणि त्यानंतर एकेरी धावेला बढती मिळते. एकेरी धावेच्या मदतीने 24 धावसंख्या इथे धावफलकावरती मात्र लागली जाईल. 15 चेंडूमध्ये 45 धावसंख्येची गरज आहे. जसजसे निर्धाव चेंडू मैदानावरती पडले जाशील तसतसे दडपण वाढेल बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं. हा पुढचा बॉल. चांगला फटका आहे इथे, मात्र क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. चेंडू उचलणार फेकणार एक सिंगल जरूर मिळते आणि एकेरी धावेवर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं धावफलक आता कासवाच्या गतीनं का होईना पुढे सरसावण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. टोटल 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 25 धावा इथून धावफलकावरती लागल्यात. सुधीर पाटील जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे पूर्णपणे आतापर्यंत. हा चेंडू चुकी केली आणि त्यावरती चढवलेलं आक्रमण फलंदाज नाना पवारच्या बॅटमधून येतोय. एक दमदार षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 31 या धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. ज्या फटक्याची गरज होती, ज्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होती हरिओम माऊली प्रसाद सुकापूर हा संघ, तो फटका या ठिकाणी फलंदाज नाना पवारच्या बॅटमधून येताना आपण बघितला. आणि जो फलंदाज आतापर्यंत थोडासा धीम्या गतीने वाटचाल करत होता त्यांनी या चेंडूवरती लगावला षटकार. षटकाराच्या सहाय्यानं 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 31 धावा इथून धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू जबरदस्त पाहायला मिळाले. 3 चेंडूवरती फक्त एकेरी धावखर्ची केली होती गोलंदाज सुधीर पाटीलनं. 4थ्या चेंडूवरती चढवलं आक्रमण. 4 बॉल संपलेत. धावफलकावरती आहेत ते 31. 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी असेल. हा चेंडू काय घडलं जातंय मैदानावरती. बॅटची कडा आणि सरळ चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार जरूर लगावला, परंतु गोलंदाजाने लगेचच केलं कमबॅक. मिळवले विकेट. फलंदाज बाद नाना पवार. विकेट. षटकार जरूर खेचला होता नाना पवारने, परंतु एक चांगला चेंडू टाकला गेला. उसळी घेणारा हा बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना आपल्याला पाहिला आणि कर्दनकाळ ठरला गेला फलंदाज नाना पवारला. आणि यष्टीरक्षकांनी मात्र त्याची कामगिरी अगदी सुरेखरित्या बजावली आणि झेल पकडला गेलाय. विकेट मिळते. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. ते बॅटिंग करणाऱ्या हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाचे. आणि सुकापूर टीम आता थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण चढवणं गरजेचं होतं. सुरुवात मात्र चांगली राहिली गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजून आणि त्यानंतर पूर्णपणे भेदकता पाहायला मिळते सुधीर पाटील या खेळाडूची. हा फुलटॉस आहे. चांगला फटका इथे मात्र कन्वर्ट केला जातोय. गॅप शोधली गेली. 2 क्षेत्ररक्षकांना चिरून मधून चेंडू जातोय. 4 धावांसाठी येतोय. शेवटच्या बॉलवरती हा चौकार. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती लागल्यात त्या बॅटिंग करणाऱ्या हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाच्या. आणि या विकेट आतापर्यंत गेल्यात 3. संकटकाळी तू
तर याच दरम्यान पडघे ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा पडघे 40+ संघाचे पॅकर आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या आदाई वलप विभागावरती भरपूर प्रेम असणारे आमचे आदरणीय अशोक शेठ भुईर यांचं यथोचित आम्ही मान सन्मान या ठिकाणी करतोय. माझे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि एक चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान या मंचावरती करतोय. अशोक शेठ आपण आलाच आणि खऱ्या अर्थानं आमच्या या रायगड प्रीमियर लीगची शोभा आपण वाढवली. आपलं हार्दिक हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. बोला गणपती बाप्पा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि बरेचसे मान्यवर सदिच्छा भेट देताना या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण स्वागत करूया. घेऊन चालतोय मैदानाकडे जिथे 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 ओव्हरमध्ये 35 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या आहेत. शेवटचे 12 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. 33 धावसंख्येची गरज आहे आणि या 33 धावा पार होणार की या धावा रोखल्या जाणार आता हे पाहावं लागेल. कारण पहिल्याच षटकामध्ये माफ करा 12 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. 34 धावा जमवायच्यात 12 बॉलमध्ये. शेवटचे 2 ओव्हर आता मैदानावरती शिल्लक असतील आणि या धावसंख्येचा पाठलाग होईल की या धावा रोखल्या जातील हे पाहावं लागेल. कारण फलंदाज सुद्धा संजय सोळंकी आपण मैदानावरती पाहतोय. त्यांच्या बॅटमधून अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला म्हणजे इरादे स्पष्ट केलेत. आणि हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघासाठी हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण करूया मरोची परिस्थिती या सामन्यामध्ये हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघासाठी असेल. सुरुवात मात्र संजय सोळंकीनं चौकार लगावला सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती आणि आता 2 ओव्हरमध्ये गरज आहे ती 34 धावसंख्याची. महेश पालकर गोलंदाजी मारकर गोलंदाज तयार. यावेळेला चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी चेंडू अडवतोय परंतु एकेरी 1 धाव काय रोखू शकत नाही. अगदी डोळ्यात देखत 1 धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 36 धावसंख्येवरती. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 विकेट आतापर्यंत कमवल्यात. जे महत्त्वाचे फलंदाज होते सुरुवातीचे फलंदाज होते ते लवकर बाद झाले आणि याचं मुख्य कारण आपण बघितलं तर सुधीर पाटीलनं केलेली गोलंदाजी ज्या खऱ्या अर्थानं जबरदस्त चेंडू टाकले. वेगवान चेंडू मैदानावरती फेकले गेले. अचूक टप्प्यावरती निर्णायक क्षणाला गोलंदाजी केली आणि या सामन्याला आकार दिला गेला. सुरुवात राहिली ती गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं परंतु 12 बॉलमध्ये आता बनवायच्या होत्या त्या 34 धावा. डॉट बॉल मैदानावरती येतोय. संजय सोळंकीमध्ये क्षमता आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूंना गाजवली. अगदी रायगड असेल पनवेल असेल ठाणे असेल मुंबई विभागामध्ये जाऊन सुद्धा चांगला खेळ या संजय सोळंकी म्हणजे इक्कू या खेळाडूनं केला आहे. परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग चांगली इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल. हा चेंडू सरळ बॅटमधून खेळायचा होता. 1 धाव सहज मिळते. दुसरीचा प्रयत्न होताना दिसत नाही आहे. रक्षात्मक पवित्रा घेताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं 37 धावसंख्या इथे धावफलकावरती 37 धावसंख्या लागताना आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आता मैदानावरती बाकी असतील. 9 चेंडू आता मैदानावरती बाकी आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 9 चेंडू मैदानावरती बाकी असतील. आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये या ओव्हरमध्ये. महेश पालकर गोलंदाजी मारकर गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला स्ट्रोक. इथे मात्र दिशा दिली जाते फक्त चेंडूला आणि सरळ चेंडू वाटचाल करतोय. काय फटका लगावलाय बघा. अगदी डोळ्यांची पारणे फेडणारा हा स्ट्रोक 6 धावा देऊन जातोय. महेश जाधव गोलंदाज माफी असावी. महेश जाधव गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि या चेंडूवरती काय स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून आपण बघितला. अगदी जबरदस्त खेळ आणि या षटकाराच्या मदतीनं 43 या षटकाराच्या मदतीनं 43 धावसंख्या धावफलकावरती लागली. आणि यानंतर आपण विनंती करूया जरीमरी नागाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. जरीमरी नागाव संघाचा कर्णधार जयेंद्र कडू यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आणि त्यांचे पॅकर आपण पाहतोय सन्माननीय वैभवजी कडू साहेब यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा स्वागत आहे. आणि याही चेंडूवरती चांगला स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे. अगदी सीमेरेषेला चिटकून दशरथ देशमुख यांनी पकडलाय जेल. आणि जो फलंदाज आपण पाहतोय मोठे फटके मारत होता त्याची विकेट मात्र या ठिकाणी कमलाकर सलामीला आलेला फलंदाज
शेवटच्या क्षणाला त्याला मात्र मैदान या ठिकाणी सोडावं लागेल. फटका जबरदस्त होता, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी, त्यामुळे या ठिकाणी झेल पकडला जातो आणि या मैदान त्यांना अगदी शेवटच्या क्षणाला सोडावं लागतोय. आता समीकरण पाहायला मिळेल. शेवटचे 7 बॉल आणि 26 धावसंख्येची असेल गरज. 7 चेंडू 26 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागेल. नवीन फलंदाज अमोल. नवीन फलंदाज अमोल गोरी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांना चांगला खेळ करावा लागेल. शेवटचे 7 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि गरज आहे ती 26 धावसंख्येची. 7 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. दशरथ देशमुख यांनी खऱ्या अर्थानं फार चांगला झेल टिकला त्या ठिकाणी. षटकार वाचवला आणि कळंबोली संघाचे कर्णधार येते. या संघामध्ये खेळत असताना चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळते. सिद्धी बैकर, विहान खाडेकर, 11 वलप, पळसपे हा संघ मैदानावरती जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि या सामन्यामध्ये सुद्धा या संघाचं आता पारडं हरिओम माऊली प्रसाद सुकापूर संघाविरोधात खेळत असताना जड आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, कैलासवासी रामकृष्ण YCC सोनू मोनू SSC I11 ओवे मुरबी रोहिंजन या संघाच्या सर्व प्लेयर्सला विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यावं. बघा, या ठिकाणी त्यांचे टी-शर्ट त्यांना द्यायचे आहेत. त्यांना विनंती असेल या संघाच्या सर्व खेळाडूंना आपण या ठिकाणी यायचं आहे. मुख्य व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला आपण या. आणि आज त्यांची प्रॅक्टिस मॅच, आजचा दिवस संपल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. आमचे सत्यवर्मा म्हात्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली आज तो संघ या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, मॅच चालू करायचे. जिथे गरज आहे शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल 26 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कर द्वारकानाथ चोरगे आपल्याला पाहायला मिळतील. सातत्यानं पंचांच्या भूमिकेमध्ये आपण द्वारकानाथ चोरगेंना पाहतो. आणि अगदी शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. जिथे गरज असणार आहे 26 धावसंख्येची 6 चेंडूमध्ये. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज असेल संजय सोळंकी. अपेक्षा असतील संघाला, आपल्या पॅकरला हरिओम माऊली प्रसाद सुकापूर या संघाला संजय सोळंकी यांच्याकडून आता कॅप्टन इनिंग मात्र या ठिकाणी खेळावी लागेल. कारण क्षमता आहे संजय सोळंकीमध्ये आणि जो विश्वास खऱ्या अर्थानं जो पॅकरने आपल्यावरती टाकला आहे तो या ठिकाणी सार्थ करावा लागेल. पहिला चेंडू खेळपट्टीवरती चांगला टाकला जातोय आणि इथे मात्र यॉर्करचा उपयोग सरळ बॅटमधून खेळायचा होता. धाव मिळत नाहीये. पहिला निर्धाव चेंडू मैदानावरती पडला जातोय. आमचे समीर सोमणे सर आमचे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. शेवटचे 5 बॉल मैदानावरती पाहायला मिळतील. हा चेंडू काय घडलं गेलं मैदानावरती. अशा भूत नजरेनं फलंदाज पाहत राहिला, परंतु अगदी मागून यष्टी उडवली जाते आणि फलंदाज होईल बाद संजय सोळंकी. दीपक पाटील सरांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं. समीर सोमणे सर आपली वाट पाहत आहेत. पहिल्या 2 बॉलचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती डॉट आला आणि त्यानंतर विकेट आली. 6 चेंडूमध्ये 26 धावसंख्येची गरज होती. समीकरण आता बदललं जाईल. 4 बॉलमध्ये बनवायचे 26 धावा. हा सामना पूर्णपणे झुकलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं. कारण पहिल्या 17मध्ये केलेलं दमदार आक्रमण आणि त्यानंतर केलेला टिचून मारा या या संघामध्ये सिद्धी बैकर, विहान खाडेकर, 11 पळसपे वलप या संघासाठी महत्त्वपूर्ण ठरला जातोय. शेवटचे 4 बॉल मैदानावरती शिल्लक आहेत. गरज आहे ती 26 धावसंख्येची. आणि हा चेंडू बराचशा कालावधीनंतर आलेला हा षटकार
या षटकाराच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल 49 या धावसंख्येवरती. 3 बॉल संपलेत. आता शेवटचे 3 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि गरज आहे ती कंपल्सरी 20 या धावसंख्येची. प्रवीण पाटील आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक षटकार बघितला पहिल्याच बॉलवरती. चांगला फटका होता परंतु जबरदस्त गोलंदाजी या द्वारकानाथ चोरगे यांची आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय आणि या डॉट बॉलचा या ठिकाणी खेळ संपला जाईल. शेवटचे 2 चेंडू गरज असेल 20 धावसंख्येची. शेवटचे 2 बॉल आणि या 20 धावसंख्येची गरज. या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरुवातीला चांगलं आक्रमण चढवलं गेलं. संजय सोळंकीकडून अपेक्षा होत्या परंतु त्यांची विकेट लवकर गेली आणि त्यानंतर हा संघ आता पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळतो. हा रिव्हर्सचा फटका, जबरदस्त स्ट्रोक, सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. औपचारिकता या मॅचची आता असेल बाकी. शेवटचा 1 चेंडू आणि गरज असेल 16 धावसंख्येची. शेवटचा 1 बॉल 16 धावसंख्येची गरज आणि हा सामना जवळजवळ जिंकली आहे ती सिद्धी बैकर विहान खाडेकर 11 पळसपे वलप हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. बघा प्रकाश खाडेकर आणि देवीदास बैकर या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अभिनंदन. असं सिद्धी बैकर विहान खाडेकर पळसपे 11 वलप हा संघ या ठिकाणी होतोय विजयी. हरिओम माऊली प्रसाद सुकापूर संघाचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला त्यांना सोडावं लागते मैदान. यानंतरची होणारी मॅच जरीमरी नागाव उरण हा संघ यानंतर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात सिद्धी बैकर विहान खाडेकर 11 पळसपे वलप या 2 संघादरम्यान यानंतरची होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी व्यासपीठावरती यावं आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय सुधीर पाटील ज्यांना 2 ओव्हरमध्ये 3 विकेट मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना 7 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची भारदार खेळी केली. सुधीर पाटील